हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि नेहमीच आपल्याला उत्सुकता असते की आपले लाडके कलाकार त्या दिवशी काय आउटफिट कॅरी करणार किंवा त्यांचा परफॉर्मन्स काय असणार. आणि आताच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो आपण सगळ्यांनी पाहिला आहे आणि त्याच मालिकेतून अभिनेत्री प्रतीक्षा मुंडगेकर आपल्या भेटीला येते. खरं तर कॅरेक्टर काय आहे हे सगळं गुलदस्त्यात आहे. पहिल्यांदा तर प्रतीक्षा खूप दिवसांनी आपण भेटतोय, त्यासाठी खूप स्वागत तुझं पुन्हा एकदा राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? मस्त मस्त, कमाल धमाल. धमाल अशी रिहर्सल सुद्धा झाली. आता आल्या म्हणजे स्वागतच तुझं असं प्रवाह पुरस्कारांनी झालं. हो ग, खरंच मला खूप छान वाटतंय. म्हणजे जस्ट तू जसं म्हणाल प्रोमो आउट झालाय आणि लगेचच मी लाईक परफॉर्म करते प्रवाहाला. सो अरे कमाल. आणि गाणं पण इतकं कडक आहे ना, आणि ते छान आमच्या कोरिओग्राफरनी इतकं छान करून घेतलंय ते माझ्याकडून. मलाच भीती वाटत होती की अरे यार कसं होईल काय होईल, इतकं डिफिकल्ट आहे, पण त्यांनी ते खूप छान बसवून घेतलं. तू डान्सर मुळात आहेस का? म्हणजे शाळेमध्ये वगैरे गॅदरिंगला असं पहिल्या रांगेत की मागे? नाही असं काही नाही. म्हणजे मागे वगैरे असं काही नाही. तो असायचा, पण तो आपला आपला असतो ना डान्स. तो ते, आणि मी गावी होते ग, सो ते असं काहीतरी एक डान्सचा एक स्टाईल असते, काय असते असं काही नाही. जसं येईल ते टी व्हीमध्ये जे दाखवत आहेत तसं जमतं तसं करायचं. सो असं डान्सर असं काही नाही. पण हां, कोरिओग्राफरनी छान करून घेतलं आणि खूप रिहर्सल केली की जमतं. विसरते पण ठीक आहे. पण तुझा परफॉर्मन्स काय असणार आहे? म्हणजे वेस्टर्न आहे की असं ट्रेडिशनल छान परफॉर्मन्स? नाही ट्रेडिशनल नाही आहे. ऑफकोर्स आता कॅरेक्टर असं हां, मग तसंच आहे ते एकदम हल्ला बोल. पण खरं सांग, म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर्समध्ये तुला आम्ही सगळ्यांनी बघितले आणि ते तू उत्तम करते, सगळ्यांना माहिती आहे. पण हे थोडंसं वरचढ असणार आहे का की एक स्केल अप वगैरे? ग म्हणजे आत्तापर्यंतचे जे कॅरेक्टर्स होते ना, ते नेगेटिव्ह जरी असले ना तरी त्यांचं ते वेगवेगळे पद्धतीनं त्यांची थॉट प्रोसेस वेगळी होती. पण हे जे आहे ना, हे मलाच इतकं हेवी वाटतंय. मी पहिला प्रोमो शूट केला आहे, सो ते करतानाच मला असं जाणवलं. आणि प्रोमो पण आता जसं आउट झालं आहे ते ना खूप हेवी आहे ग. आधीच्या कॅरेक्टरपेक्षा ते जास्तच वरचढ आहे काहीतरी. तू मध्ये ब्रेक घेतला होतास की मला जरा शांत होऊ दे, मला प्रतीक्षा म्हणून वाटतंय की हो, जो काही मध्ये मी गॅप घेतलाय तो हा प्रतीक्षा म्हणून जो होता. खरंच कारण ते खूप हेवी आहे अगं कॅरेक्टर, खूपच. एक ब्रेक नंतर म्हणतात ना की कशी तडकती भडकती आणि मोठी भूमिका जेव्हा आपल्याला वाटायला येते, भारी वाटत असेल. आणि तेव्हा पण परफॉर्मन्स, आता पुरस्कार सोहळा, त्यात सगळी फॅमिली भेटणार आहे, जुने सगळे भेटणार आहेत. अरे खूप मस्त वाटतं, खूपच मस्त वाटतं. म्हणजे प्रवाहासोबत मी जवळजवळ 3 वर्षानंतर मी काम करते. मध्ये एक केलं होतं मी, पण तसं सुरुवातीपासून मी 3 वर्षानंतर काम करते. सो खूप मस्त वाटतंय. आणि जसं तू म्हणालीस की मध्ये जो गॅप घेतला होता तो कदाचित मी ते सगळं स्वतःला पॉलिश करण्यासाठी घेतला होता. आणि आता हे डिटॉक्स करून पुन्हा एकदा त्याच भूमिकेमध्ये, त्याच ढंगामध्ये. पण आम्ही खरंच एक्सायटेड आहोत, कारण का पण जेव्हा थीम वगैरे आता कळली असेल की काय तुम्हाला कलर कोड आहे, एक साधारण तुझ्या बॅक ऑफ द माइंड सुरू आहे का मी काय कॅरी करणार आहे किंवा? हो, मी विचार करते. मी साडीमध्ये खूप कम्फर्टेबल असते, सो विचार करते साडी किंवा बघू वेस्टर्न काहीतरी, जसं आता आमच्या स्टायलिस्ट मॅडम म्हणतील तसं काहीतरी करूया. तुमची अख्खी टीम एका कलरमध्ये असणार आहे, तर ती बघायला वाटतं माहिती आहे का. आणि त्याने काय होतं माहिती आहे की फॅमिली, ॲज अ फॅमिली म्हणून तुम्ही सेटवरती तर असताच, पण अशा वेळेला ना तुम्ही जरा जास्तच कनेक्ट होता. सो मस्त सुरुवात झाली आहे. आणि कसं आहे सगळ्यांचं बॉन्डिंग? आणि रेश्मासोबत अरे कमाल आहे, गोड आहे अगं ती, खूप गोड आहे. म्हणजे जशी ती सिरियलमध्ये दाखवली आहे ना की जॉईंट फॅमिली आणि घराला बांधून ठेवणारी, ती ॲक्च्युअल अगं रिअल लाईफमध्ये तशी येते. म्हणजे सगळ्यांना ती अशी, जसं आता आमचा सिरियलचा पहिला दिवस होता आणि ती सगळ्यांना, म्हणजे तसं आम्ही एकमेकांना ओळखत होतो कारण रीडिंगला भेटलो होतो किंवा वर्कशॉपला भेटलो होतो. पण तरीसुद्धा ती की ही हे प्ले करते, हे असे आहेत, हे कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये, तर ती सगळी अशी ती घराची ती जी मुखिया जी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देते ना, तसं तर सगळेच खूप मस्त आहेत. म्हणजे आजी, सासू म्हणजे सविताताई, सगळे उदय, आशुतोष, सगळेच कमाल आहेत. रेश्माकडे बघून एक असं होईल की अरे डायबिटीज होईल की काय इतकी गोड, आणि एका साईडला तू म्हणजे ठसका लवंगी मिरची टाईप. हो यार, पण मी खरी तशी नाही आहे. ही एक गोष्ट तुला सांगायला आवडेल की आपले जितके पण आपण सेगमेंट्स केलेत ना, त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये नेहमी पॉझिटिव्ह आहे, कारण का तू कशी आहेस मुळात हे सगळ्यांना माहिती आहे. त्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने सगळ्यांना कळत होतं की तू कशी आहेस मुळात. सो सेफर साईडला आहोत आपण. पण मी खूप एक्सायटेड आहे तुझी भूमिका काय असणार आहे आणि परफॉर्मन्स मेन जेव्हा प्रेक्षक बघतील आणि काय कमेंट्स असणार आहेत. स्वतःच खूप एक्सायटेड आहे, कारण मी जे करते ना ग
ढोपरं बिपरं फोडून घेतली मी जास्त एक्सायटेड आहे की ते कसं होणार आहे. थँक्यू सो मच प्रतीक्षा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.